नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, 1RT या नावाच्या संस्थेमार्फत विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. सोबतच 72,000 रुपयापासून 1,20,000 रुपयापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. तर त्याच्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. कोणकोणत्या पदभरतींसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे? तर सर्वात महत्त्वाचं आहे पोलीस भरती. पोलीस भरती त्याच्यानंतर आर्मी भरती, MPSC गट क आणि गट ब साठी आणि इंजिनिअरिंगसाठी, त्याच्यानंतर SSC CGL साठी, RRB साठी, IBPS च्या वेगवेगळ्या एक्झाम आहेत त्यांच्यासाठी, त्याच्यानंतर टेटसाठी आणि MBA साठी या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला या ठिकाणी 72,000 रुपयापासून 1,20,000 रुपयापर्यंत शिष्यवृत्ती भेटणार आहे आणि सोबतच मोफत प्रशिक्षण देखील अभ्यासक्रमाच्या याच्यामध्ये भेटणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर या जाहिरातींबद्दल डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आता इथं पोलीस भरती, आर्मी भरती, MPSC, SSC, RRB, IBPS, टेट, MBA या सर्व जाहिराती आहेत ना, तुम्हाला आपल्या वायबीडी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटतील. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे बार्टी या ठिकाणी SC बार्टी आणि RT SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी, महिला पुरुषांसाठी शिष्यवृत्ती देत असते. ST कॅटेगरीला TRTI या ठिकाणी देत असते. OBC साठी महाज्योती शिष्यवृत्ती देत असते. त्याचप्रमाणे इथे या ठिकाणी बघू शकता. त्याचप्रमाणे इथे बघू शकता 1RT नावाची जी नवीन संस्था आहे ती कोणाकोणासाठी? विजय त्याच्यानंतर NTB, NTC आणि NTD या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, महिला आणि पुरुषांना या योजनेचा, या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो. तर कशा प्रकारे ही माहिती आहे मी तुम्हाला इथे सर्वात पहिल्यांदा सांगतो. आता इथं सर्वात पहिल्यांदा पोलीस भरतीसाठी जे परिपत्रक आलेलं आहे ते या ठिकाणी मी इथे दाखवणार आहे. अर्ज भरणे या ठिकाणी सुरू झालेले आहे. अर्ज भरणे सुरू झालेले आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही किती असणार आहे? तर बघू शकता, आज तारीख आहे जवळजवळ माझ्या अंदाजित 10 जून आज तारीख आहे. तर तुम्ही या ठिकाणी 25 जून पर्यंत हा फॉर्म भरू शकता. त्याच्यामध्ये पोलीस भरतीवाले विद्यार्थी आणि याच्यामध्ये आर्मी वाले विद्यार्थी देखील फॉर्म भरू शकता. याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे तुम्ही बघू शकता. महाराष्ट्रातील विमुक्त जमाती म्हणजे विजय आणि भटक्या जमातीमध्ये NTB, NTC आणि NTD यांचा समावेश होतो आणि त्यांना नॉन क्रिमी देखील येथे लागणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बघू शकता मिलिटरी आणि पोलीस प्रशिक्षण पूर्वतयारीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. याच्यामध्ये काय भेटणार आहे तुम्हाला बघू शकता. ज्या वेळेस तुमचं ऍडमिशन, तुमची निवड होईल ना, सर्वात पहिल्यांदा पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला एका वेळेस तुम्हाला 12,000 रुपये भेटतील आणि नंतर 6 महिन्याचं हे प्रशिक्षण असणार आहे. प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी बघू शकता हे किती 10,000 म्हणजे 6 महिन्याचे हे किती झाले 60,000 आणि हे वरचे 12,000 म्हणजे तुम्हाला एकूण 72,000 रुपये याच्यामध्ये भेटणार आहे. ठीक आहे, 72,000 रुपये याच्यामध्ये भेटणार आहे. त्याच्या ठिकाणी पात्रता काय आहे ही नीट बघा. बघू शकता इथे विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. त्याच्यानंतर तो विजय किंवा NTB, NTC आणि NTD याच्यापैकी एक कॅटेगरीचा असावा. त्याच्यानंतर त्यांनी 10वी पास केलेला असावे आर्मी भरतीसाठी आणि याच्यामध्ये काय आहे पोलीस भरतीसाठी 12वी उत्तीर्ण असावा. ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्याची अंतिम निवड छाननी परीक्षेद्वारे करण्यात येईल. आता जो अभ्यासक्रम आहे पोलीस भरतीचा त्याच्याद्वारे तुमची परीक्षा होईल आणि त्याच्याद्वारे निवड केली जाईल. आता आर्मी भरतीसाठी 17 वर्षापासून 19 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि पोलीस भरतीसाठी 18 वर्षापासून 30 वर्षापर्यंत इथे फॉर्म भरू शकता. ठीक आहे. आता इथं बघू शकता ही पोलीस भरतीची इथं काय दिलेली आहे, आर्मी भरतीची मर्यादा दिलेली आहे. ही काय दिलेली आहे इथं, तर उंची आणि छाती ही आर्मी भरतीची दिलेली आहे. पोलीस भरतीची तुम्हाला माहिती असेल त्याप्रमाणे इथे लागू होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे प्रशिक्षण, हे वैद्यकीय मापे वगैरे इथे दिलेली आहेत. त्याच्यानंतर परीक्षेचे स्वरूप किती बघू शकता. मिलिटरी प्रशिक्षण हे किती महिन्याचे असणार आहे? 6 महिन्यांचा कालावधी असणार आहे. तुमची लेखी परीक्षा आणि हे होणार आहे, शारीरिक पात्रता तुमची मोजली जाईल. तुमचे 6 महिन्याचे प्रशिक्षण होईल. त्याच्यानंतर हे प्रशिक्षण ऑफलाईन स्वरूपाचे असणार आहे. तुम्हाला ऑनलाईन पैसे याचे भेटून जातील. आता बघू शकता हे कोणकोणत्या कॅटेगरी, विजय, NTB, NTC आणि NTD या सर्व कॅटेगरी इथे याचा लाभ घेऊ शकतात. ठीक आहे. महिलांसाठी 30% जागा राखीव असणार आहे, दिव्यांगांकरता 5% आणि आरक्षणासाठी 1%. आता याच्यासाठी तुम्हाला कागदपत्रे कोणती लागणार आहे नीट लक्षात घ्या. तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे दोन्ही बाजूंचं, पुढील बाजू आणि मागील बाजू दोन्ही. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर तुमचं नॉन क्रिमिलेअर NCL तुम्हाला लागणार आहे.
10वीचे गुणपत्रक असणार आहे आणि अनाथ जर असेल तर तुम्ही या ठिकाणी त्याचं प्रमाणपत्र देखील अ, असणार आहे. आता इथं अर्ज कसा भरावा? अर्ज कसा भरावा ना, हे तुम्हाला डिटेल्समध्ये दुसरा मी व्हिडिओ बनवेल आणि त्याच्यामार्फत सर्व माहिती देणार आहे. आता हे पोलीस भरतीचे ओपन केले होते. आता बघू शकता इथे एस-एस-सी सी-जी-एलचं हे परिपत्रक आहे त्याचे देखील फॉर्म आहे चालू. आता इथं काय म्हटलेलं आहे, इथं बघू शकता 6 महिने प्रशिक्षण असणार आहे. तुम्हाला इथं ₹72,000 भेटणार आहेत. परंतु इथं 6 महिने म्हटलंय. बघू शकता इथं 6 महिने कालावधी म्हटलेला आहे आणि इकडं खाली आल्याच्या नंतर बघू शकता 6 महिन्याचं हे इथं देखील 6 महिन्याचं आहे. ठीक आहे. आवश्यक कागदपत्रे वगैरे इथे दिलेले आहे. एस-एस-सी सी-जी-एल वगैरे सर्व. त्याच्यानंतर इथं बघितलं तर काय आहे आता हे बघू शकता एम-पी-एस-सी गट क आणि गट ब चं मी इथे ओपन केलेलं आहे. इथं देखील बघू शकता एक वेळ तुम्हाला ₹12,000 आणि बाकीचे 6 महिने ₹10,000 प्रत्येक महिन्याला तुम्हाला इथे भेटणार आहे. परंतु इथं काय म्हटलेलं आहे, इथं थोडा मला फरक वाटतोय. काय फरक वाटतोय तर प्रशिक्षणाचा कालावधी इथे म्हटलेला आहे 6 महिने. 6 महिने म्हटलेले आहे बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही खाली आले. इथं एम-पी-एस-सीचा अभ्यासक्रम वगैरे दिलेला आहे. परंतु सदर प्रशिक्षणाचा कालावधी इथं 12 महिन्यांचा असेल. इथं 12 महिने म्हटलेलं आहे आणि इथं 6 महिने म्हटलं आहे. परंतु इथं माझ्या अंदाजित 6च महिने असणार आहे. कारण सर्व परिपत्रकांमध्ये 6 महिन्याचं दिलेलं आहे. तर पुन्हा एकदा हे सांगतो सर्व जाहिराती तुम्हाला कुठे भेटतील? YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटतील. त्याचे टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. कशा-कशासाठी योजनांचा भरती आलेला आहे. इथं बघू शकता पोलीस भरती, आर्मी भरती, त्याच्यानंतर एम-पी-एस-सी इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग त्याच्यानंतर एम-पी-एस-सी गट क आणि गट ब त्याच्यानंतर एस-एस-सी, सी-जी-एल, आर-आर-बी, आय-बी-पी-एसचे जे एक्झाम आहेत त्यांच्यासाठी आलेले आहे आणि इथं आलेले आहे एम-बी-ए. एम-बी-एसाठी आलेले आहे. ते देखील मी तुम्हाला डिटेल्समध्ये सर्व इथं वेबसाईटवरती जाऊन दाखवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता मी इथं या ठिकाणी वेबसाईटवरती आलेलो आहे आणि कशासाठी फॉर्म भरलेले आहेत, भरणे आहे ते तुम्ही इथे बघू शकता. फॉर्म कशाप्रकारे भरायचा सर्व वेगवेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे. आर्मी भरती आणि पोलीस भरतीचा वेगळा व्हिडिओ मी इथे वेगळा बनवेल. त्याच्यानंतर हे बँकिंग, आय-बी-पी-एस, पी-ओ बँकिंग, एल-आय-सी, ए-ए-ओ हे आले ट्रेनिंग सेंटर हे याचा देखील वेगळा व्हिडिओ बनवेल. त्याच्यानंतर इथं टेटसाठी देखील व्हिडिओ बनवेल. त्याच्यानंतर एस-एस-सी, सी-जी-एलसाठी देखील बनवेल. त्याच्यानंतर आर-आर-बीसाठी एम-बी-एसाठी, त्याच्यानंतर एम-पी-एस-सी इंजिनिअरिंग सर्व्हिससाठी, त्याच्यानंतर एम-पी-एस-सी गट ब आणि गट क साठी जाहिरात आली त्याच्यासाठी व्हिडिओ बनवेल. त्या ठिकाणी समजा तुम्हाला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे. समजा एम-पी-एस-सी ग्रुप सी आणि ग्रुप बी साठी फॉर्म भरायचा आहे. तर इथं ही लिंक तुम्हाला वगैरे सर्व माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल आणि फॉर्म कसा भरायचा याचा देखील व्हिडिओ तिथे भेटून जाणार आहे. ठीक आहे. आता इथं बघू शकता. समजा मला एम-पी-एस-सी ग्रुप बीचा भरायचा आहे, ग्रुप सीचा भरायचा आहे. मी याच्यावरती आलेलो आहे. इथं जर जायचं असेल तुम्हाला जाहिरात बघायची असेल तर एम-पी-एस-सीची संपूर्ण इथे जाहिरात बघू शकता. फॉर्म भरण्यासाठी इथं तुम्हाला बघू शकता रजिस्ट्रेशन लिंक या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा आणि इथं तुम्हाला या ठिकाणी इथून पुढे तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म भरताना घाई करू नका. मी तुम्हाला डिटेल्समध्ये फॉर्म कसा भरायचा याची माहिती लवकरच देणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस काय आहे, संपूर्ण जाहिराती आलेल्या आहे. त्यांची माहिती मी तुम्हाला इथे दिलेली आहे. ठीक आहे. तर फॉर्म कसा भरायचा डिटेल्समध्ये आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे. तोपर्यंत तुम्ही वाट बघू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात पहिल्यांदा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. ठीक आहे.